देशाच्या सर्व सुज्ञ जनतेस माझा सप्रेम नमस्कार आणि सविनय जय भीम. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वातंत्र्य झाला आणि 1950 पासून संविधाना अंमलबजावणी सुरुवात झाली. तर जवळजवळ 75 वर्ष होऊन गेले. आता 75 वर्षानंतर संविधानाबद्दल उलटसुलट बोलू लागले. याचे कारण असे की RSS आणि BJP 1947 पासून संविधानावर ते असंतुष्ट आहेत. म्हणून हे अशा खोटे बातम्या पसरवायचा प्रयत्न करतात. कारण की यांचा असे आहे की हिंदू संस्कृती ही 5000 वर्षापासूनची आहे असे म्हणतात. कारण की कुठलीही गोष्ट चांगली असेल तर ती आपलंसं करणं आणि ब्राह्मणांचं लेबल लावणे आणि राज्य करणे असे गोष्टी करत आले. म्हणून 5000 वर्ष हे करत आलेले आहेत. जसे आत्ता 1950 पासून संविधान लागू झाला आणि 2025 चालू आहे, तर 75 वर्षाचा कालावधी म्हणजे एक पिढी गेली. आता दुसरी पिढी आली, तर त्या दुसऱ्या पिढीला स्वातंत्र्य काय आहे, संविधान काय आहे याच्याबद्दल काही माहिती नसल्यामुळे ते खोटे प्रचार करतात. म्हणून देशाच्या यंग जनरेशनला मला सांगायचं आहे की संविधानाची सत्य परिस्थिती काय आहे, संविधान कशी निर्मिती झाली याच्याबद्दल मला सांगायचं आहे. संविधान हे संविधान सभेच्या माध्यमातून निर्माण झाले. 20 ऑगस्ट 1917 ब्रिटिश सरकार भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून देशाचे संविधान निर्माण करण्याच्या पाठीमागे येथील नेते मंडळी लागले. आणि 1928 साली जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली नेहरू घटना समिती स्थापन करण्यात आली होती. म्हणजेच भारतीय घटना निर्माण केली होती. पण त्या घटनेमध्ये